नमस्कार मित्रांनो, आपण आज एका चित्रपटाची कथा बघणार आहोत. चित्रपटची कथा एरॉन नावाच्या मुलाभोवती फिरते. चित्रपटामध्ये दाखवले आहे की एरोन एका दिवशी हायकिंगसाठी जातो आणि ही जागा पूर्णपणे सुनसान आहे, दूर अंतरावरही कोणी नाही. हायकिंग करत असताना एरॉनला तिथे दोन मुली दिसतात. खरं तर या मुलींचा रस्ता चुकला होता. मग एरोन त्यांना विचारतो, मी तुम्हाला काही मदत करू शकतो का, असे म्हणत एरोन लगेच त्या मुलींकडे निघतो. एरॉन त्यांना मदत करताना त्यांना योग्य मार्गावर जाण्यास मदत करतो. मग तो त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यासोबत प्रवासाला निघतो. एरॉन त्यांना खूप अंतर पार करत सांगतो की मला या वाटेचा दुसरा रस्ता माहीत आहे आणि तो त्यांना हमी देतो की या प्रवासात तुम्हाला खूप मजा येणार आहे. आता ते डोंगरावरून पुढे जाऊ लागले आणि हा मार्ग अतिशय छोटा आहे. ते तिघेही त्या ठिकाणाहून पुढे जात असताना एरॉन तिथून उडी मारतो. हे पाहून त्या मुली घाबरल्या आणि त्यांना असं वाटले की एरोन खाली पडला आहे. पण एरॉन लगेच त्यांना खालच्या बाजूने आवाज देतो. खरं तर खाली खूप पाणी होतं. तो छोटासा एक तलावासारखी जागा आहे. आता एरोन दोघींनाही खाली उडी मारायला सांगतो. त्यानंतर या दोन्ही मुली एकामागून एक पाण्यात उडी मारतात. असे केल्याने त्यांना खूप मजा येते. ते तिथे खूप आनंदात पाण्यामध्ये पोहतात. त्यानंतर ते तिघेही आपल्या प्रवासाला पुढे निघतात. त्या ठिकाणाहून बाहेर पडल्यावर हायकिंगसाठी एरॉनला पुढे जायचे आहे आणि त्या दोन्ही मुलींना त्यांच्या घरी जायचे आहे. त्यामुळे वेगळे होण्यापूर्वी तेथे सेल्फी काढतात. एरोन त्यांना विचारतो, आपण पुन्हा कधी भेटणार का? त्यांच्यातील एक मुलगी त्याला म्हणाली, उद्या रात्री माझा येथे पार्टी आहे, तुम्ही तिथेही येऊन भेट देऊ शकता. नंतर एरोन त्यांचा निरोप घेऊन पुढे निघून जातो. एरॉन आता डोंगराच्या भागातून पुढे जात असतो. तो खूप उत्साही आहे आणि तो या फिरण्याचा पुरेसा आनंदही घेत आहे. पण या भागांचे मार्ग अरुंद आणि धोकादायक आहेत. एरॉन दोन अरुंद पर्वतांवरून दरीमध्ये खाली आल्यावर एक मोठ्या दगडाचा आधार घेतो. त्याचवेळी तो दगड घसरतो. मग एरोन खाली पडू लागतो आणि ज्या दगडचा एरोनने आधार घेतला होता तो दगड देखील खाली येताना एरोनच्या उजव्या हातावर पडतो. आता एरॉनचा हात दोन अरुंद डोंगराच्या वाटेमध्ये एका दगडाखाली अडकला आहे. मात्र त्याला फारशी दुखापत झाली नव्हती. पण त्या ठिकाणाहून हात निघत नव्हता. तो तिथून हात काढायचा खूप प्रयत्न करतो पण हात निघत नाही. जेव्हा एरॉनला वाटते की आपला हात या ठिकाणाहून निघू शकत नाही, तेव्हा तो त्या दोन्ही मुलींना मदतीसाठी जोरात हाक मारण्यास सुरुवात करतो. दुर्दैवाने त्याचा आवाज त्या ठिकाणाहून बाहेर काही येत नव्हता, कारण हा अरुंद डोंगरी भाग आहे. आणि इथून आवाज ऐकू येण्यासाठी जिथे दूरवर कोणीच माणूस किंवा प्राणी अगदी पक्षी पण नाही. हे अतिशय अविश्वसनीय होते. त्यानंतर एरोन त्याची बॅग उघडतो आणि त्याच्याकडे असलेली हायकिंगची सर्व सामान तो त्याच्या बॅगमधून सर्व काही बाहेर काढतो. त्याला कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणाहून बाहेर निघायचे आहे. कारण त्याला माहीत होते की अनेक महिने इथे कोणीही भेट देऊ शकत नाही. त्याने पिशवीतून आणलेल्या सामानामध्ये चाकूही आहे. मग तो त्या चाकूच्या सहाय्याने एका बाजूचा दगड तोडण्याचा प्रयत्न करतो. पण हा दगड इतका मोठा होता आणि कडक असतो की त्यावर त्या चाकूचा कोणताही परिणाम होत नाही. शिवाय त्याचा उजवा हात तिथेच अडकला. त्यामुळे त्याला डाव्या हाताने तोडण्यास अडचण येत होती. असे असूनही आरोन हिंमत हारत नाही आणि तो दगड तोडण्याचा सतत प्रयत्न करत असतो. या दरम्यान त्याचा चाकू हातातून निसटून खाली पडतो. आता तो चाकू हातात पकडू शकत नाही, कारण तो चाकू त्याच्यापासून दूर अंतरावर आहे. पण तो हा चाकू एकप्रकारे हुशारीने त्याच्याकडे ओढतो आणि तो पुन्हा दगड तोडायला सुरुवात करतो पण उपयोग नाही. तो दगड खूप मजबूत व कडक आहे त्यामुळे चाकूची धार पूर्णपणे संपली. पहिल्या दिवशी रात्र होते. एरॉन इथे अडकून बरेच तास उलटले होते. यातून सुटका व्हावी म्हणून काय करावे हे त्याला काही समजत नव्हते. त्यामुळे तिथून हात सोडवण्याची धडपड सुरूच होती. असे करत करत दुसऱ्या दिवशीची सकाळही येते. आता 25 तास उलटून गेले होते येथे. एरोन येथे अडकायला. त्याला या ठिकाणाहून सुटका होण्याचा मार्ग निघत नव्हता. मग तो त्याचा कॅमेरा चालू करतो आणि त्यात रेकॉर्डिंग सुरू करतो, ज्यामध्ये तो सांगतो की मी गेल्या 25 तासांपासून येथे अडकलो आहे आणि मी इथे आलो आहे हे कोणालाही माहीत नाही, कारण इथे येण्यापूर्वी त्याने कोणालाच सांगितले नव्हते आणि याबरोबरच त्याच्याकडे खाण्यासाठी खूप कमी आहे आणि पिण्यासाठी फक्त 400 ते 500 मिली पाणी आहे. हे रेकॉर्डिंग करत असताना त्याला वरून कोणाचा तरी आवाज येतो. परिणामी एरोन मदतीसाठी जोरात आवाज द्यायला लागतो, पण त्याच ओरडणे काही उपयोगी नाही, कारण तिथे कोणीच नाही. काही तासांनंतर तिथे पुन्हा रात्र होते आणि एरोनला भूक लागायला लागते.
आणि एरॉनकडे जे काही खायला होते तो खाण्यास सुरुवात करतो. मग तो आठवण करून देतो की आज रात्री मला त्या मुलींनी जेवायला बोलावले आहे, तेथे वाईन पण नक्कीच असेल. मग एरोन त्या पार्टीची कल्पना करू लागतो आणि तो स्वतःशी बोलूही लागतो. त्याला आठवते जेव्हा तो शनिवारी हायकिंगसाठी घरातून बाहेर निघत असताना त्याच्या आईची कॉल, पण तो तिचा कॉल उचलत नाही आणि तो हायकिंगला जात असल्याचे नाही सांगत. जर एरॉनने तिला सांगितले असते तर ती त्याला शोधत असताना इथे येऊ शकत होती. आता एरोन कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही. तिसऱ्या दिवशी सोमवार एरोन तो त्या दगडाला दोरीच्या सहाय्याने बांधतो आणि दगडला उचलण्याचा प्रयत्न करतो, पण खूप प्रयत्न करूनही तो दगड जागेवरून हलत नाही. पुढे तो दगड हलवण्याची धडपड करत दोरीचे एक टोक पायात अडकवतो, मात्र हा प्रयत्नही यावेळी काम करत नाही. 3 दिवस उलटून गेल्याने त्रास वाढत होता. आता त्याचे पिण्याचे पाणीही संपले होते. आता त्याच्याकडे रिकामा वेळ आहे कारण त्याला काही करायचे नाही, म्हणून तो इथल्या बारीकसारीक गोष्टींचे निरीक्षण करू लागतो. आता या ठिकाणी भूक आणि तहानलेला असल्यामुळे एरॉन आता अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे त्याने आता हात तोडण्याचा विचार केला आहे. त्यामुळे तो हात घट्ट बांधतो आणि तो त्याच्याकडे असलेल्या चाकूने त्याचा हात कापण्याचा प्रयत्न करतो. पण त्या चाकूची धार संपली आहे, त्यामुळे त्याच्या हाताचा पातळ थर त्या चाकूने कापत नव्हता. यावर निराश होऊन एरॉन त्याच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करतो की कधीही स्वस्त सामान खरेदी करू नका, कारण ते लवकर खराब होतात. अशा प्रकारे आणखी एक दिवस निघून जातो. रात्र पडताच एरोन ले जुने दिवस आठवतात. तो त्याचे कुटुंब, जवळचे मित्र आणि इतर अनेक मित्रांना मिस करत आहे. मग जेव्हा तो विचार करत असतो तेव्हा आकाश ढगाळ होते. जोरदार पाऊस सुरू होतो. एरोनचे पाणी संपले आहे, म्हणून तो आपल्या पाण्याची बॉटलीत पावसाचे पाणी भरायला लागतो आणि त्या अरुण पर्वतीय भागात पाणी वाहू लागते, जिथे एरोन अडकला होता. आता पाहता पाहता तिथे पाणी वाढत आहे. त्यामुळे एरॉन त्या पाण्यात बुडायला लागतो. पाण्यामध्ये वजनदार गोष्टी पण उचलायला सोपी जातात. त्यामुळे एरॉन देखील तो दगड उचलण्याचा प्रयत्न करतो. पाण्यात सरकतो. बराच प्रयत्न केल्यानंतर तो त्या दगडला उचलण्यात यशस्वी होतो. त्यामुळे त्याचा हातही त्या दगडापासून लगेच मोकळा होतो. मग एरॉन त्याच्या गाडीकडे धावतो. त्या ठिकाणाहून बाहेर पडतो. तो पळून जातो. त्याच्या गाडीत बसतो. पण ते फक्त त्याचं स्वप्न होतं, कारण ते तसे नाही. तो अजूनही डोंगराळ भागात फसलाय. आता तो पुन्हा एकदा जोरात ओरडतो. त्याला आता भरम होऊ लागले कारण अनेक दिवस झाले अडकलाय. एरोन इथे अडकून 4 दिवस झाले होते. हा आहे आता त्याचा 5वा दिवस आहे. त्यामुळे त्याची वागणूक आणि मानसिकता बऱ्याच प्रमाणात बिघडली आहे. तो स्वतः संभाषण करतो, बोलतो, तो हसतो आणि हे देखील सांगतो, त्या दिवशी मला माझ्या आईचा फोन आला होता. मी त्यांना सांगितले असते की मी इथे जात आहे, तर मी इथे आज फसलेलो नसतो. आणि ज्या दुकानातून मी हायकिंगचा आवश्यक वस्तू विकत घेतल्या होत्या, मी त्यालाही काही सांगितले नाही. जर त्याला याची माहिती असती तर तो त्याच्या हरवल्याची तक्रार करत असता. यामुळे येथे कोणीही त्याचा शोध घेण्यासाठी कोणी ना कोणी येत होते. एरोन इथे आई वडिलांना म्हणतो, मला तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे. खरं तर एरॉन हे सर्व रेकॉर्ड करत आहे कारण या ठिकाणाहून बाहेर निघण्याचा त्याच्या सर्व अपेक्षा संपल्या होत्या. कारण तो तहानलेला, भुकेलेला आणि शरीराने पण थकला आहे आणि या जड आणि अचल दगडाने एरॉनला येथे कैद केले आहे. एरोन पुन्हा एकदा हात बांधतो आणि ज्या चाकूची धार पूर्णपणे संपली आहे, त्याच्या मदतीने तो हात कापण्याचा प्रयत्न करत नाही, पण तो चाकूच्या पुढच्या टोकाने हातावर वार करू लागतो. तो चाकूने त्याच्या हातामध्ये इतका खोलवर वार करतो की तो त्याच्या हाताच्या हाडात लागतो. त्यामुळे त्यांच्या हातातून रक्तस्राव सुरू होतो. पण एरॉन पुढे काही करत नाही. अशा प्रकारे आणखी एक दिवस निघून जातो. आज 6वा दिवस आहे. एरोनची प्रकृती बिघडते. तो अशक्त झाला होता. येथून सुटका न झाल्यास त्याचा मृत्यू होईल. हा दगड आयुष्यभर माझी वाट पाहत होता. एरोन असाच विचार करतो. माझा जन्म झाला तेव्हापासून हा डोंगर माझी वाट पाहत आहे आणि कदाचित माझी अंतिम स्थान पण हेच आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो त्याची थोडीशी चेतना परत आणतो तेव्हा तो काहीतरी कल्पना करू लागतो. मग त्याला दिसते एक लहान बाळ. एरोनचा होणारा मुलगा दिसतो. तो आपल्या मुलासोबत खेळत असल्याचे त्याला दिसते. यामुळे तो भावूक होतो. त्यामुळे त्याच्यात हिंमत येते, एक शक्ती निर्माण होते. म्हणून तो आपला अडकलेला हात उलट बाजूने ढकलण्यास सुरुवात करतो. असे केल्याने त्याच्या हाताचे हाड फ्रॅक्चर करतो आणि त्याच्याकडे असलेला चाकूही त्याने धारदार केला आहे आणि तो हळूहळू हात कापायला सुरुवात करतो. अशा प्रकारे तो आपल्या अंगावरून हात कापतो आणि 6व्या दिवशी हात कापल्यानंतर तो त्या दगडापासून मुक्त होतो. या ठिकाणाहून निघण्यापूर्वी हाताचा फोटोही काढतो. अजूनही त्या दगडात अडकलेला तो हात दिसतो.
आता या पर्वतीय भागातून एरॉन मोठ्या दुःखाने बाहेर पडतो आणि त्या ठिकाणाहून बाहेर पडताना त्याला दिसते की तिथे अजूनही पावसाचे पाणी साचले आहे. मग एरोन तिथे जाऊन पाणी पिऊ लागतो, कारण गेल्या 6 दिवसांपासून त्याने काहीही खाल्ले नव्हते आणि पाणीही प्यायले नव्हते. त्यामुळे तो आज त्याची तहान भागवतो. नंतर तो पुढे निघतो. त्याला आकाशात उडणारा तो पक्षी दिसतो ज्याचे तो दररोज डोंगर परिसरातून निरीक्षण करत असतो आणि तो सुद्धा स्वतःला त्या पक्ष्यासारखा मुक्त समजत असतो. पण तरीही त्या डोंगर भागातून बाहेर पडणे एवढे सोपे नव्हते, कारण ती जागा खूप मोठी आणि ओसाड आहे. पण एरोन अजून हिंमत हारत नाही. पण हाताला खूप वेदना होत असतानाही तो पुढे जाऊ लागतो. मग त्याला एक कुटुंब दिसते जे हायकिंगसाठी आले आहे. मग एरोन त्यांना आवाज देतो आणि ते त्याच्याकडे धावत येतात. ते अरॉनच्या मदतीसाठी सुरक्षा रक्षकाला बोलवतात. मग एक हेलिकॉप्टर तिथे उतरते. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून एरॉनला रुग्णालयात नेले जाते. मग काही वेळानंतरचे दृश्य दाखवले जाते जिथे एरोन पूर्णपणे सुखरूप झाला होता आणि एरॉनच्या त्याच्या मुलाचे जे दृश्य त्याला दिसले होते ते देखील खरे होते.